सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय हिंद. मी तुम्हाला सांगितलं होतं एक व्हिडिओ बनवणार आहे म्हणून मी गावागावाच्या राजकारणाबद्दल आणि 9 मेंबरांची कहाणी सांगणार आहे तुम्हाला की हर 5 वर्षानं यांचं कसं चालत राहतं. आता 75-76 वर्ष झाले तुम्हाला स्वातंत्र्य भेटून, तर तोपर्यंत गावागावाचं जे राजकारण आहे तसंच तुमच्या राज्यात झालेलं आहे. हे तुमच्या गावातल्या माणसांच्या लक्षात आलं असेल. जे शाळा शिकलेले आहे त्यांना सर्व समजतं, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, हे गावागावाचं राजकारण 9 मेंबरांचं कसं असतं. बस 18 जण उभे राहतात मोरासमोर, काही मागे घेतात अर्ज, काही पुढे घेतात, मग निवडून येतात. पण त्याच्यामध्ये 1-2 जण असतातच, ते म्हणजे भूत जातात आणि पलित येतच राहतात राजकारणामध्ये. हे गेल्यानंतर ते गेल्यानंतर ते, असे हर गावामध्ये येऊनच राहिले. हे तुम्ही बघूनच राहिले. पण तुम्हाला हे सांगायचं आहे की 9 मेंबर मग निवडून येतात, पण त्याच्यात ते 2 जण असतात, तेच राजकारण खेळतात. त्यांना फक्त ते, त्याला मी तुम्हाला उपमा दिलेली आहे व्हिडिओमध्ये, की ते असतात चमचे असतात नेत्याच्या पुढे हे करणारे. ते त्याच्यातले असतात, त्या गटग्राम पंचायत म्हणलेच असतात ते नेते. ते वरवर चमचे असे, म्हणजे ते चमचे कसे असतात, ते डाळ भात हे खाली नाही करत. ते वोटिंग या वार्डातलं त्या वार्डातलं कसं करल्या जाईल आणि हे आपल्याकडे कसं वाढलं जाईल याच्याकडे त्यांचं लक्ष असते. आणि दर 5 वर्षाला ते भात शिजवतच असतात, भात टाकत असतात ते दर 5 वर्षाला शिजवायला. मग आता येता निवडून आले जण, मग त्यात काय असते, ते 4 जण एका बाजूला राहतात आणि ज्यांची ज्यादा 5 जण असतात त्यांचा सरपंच बनते. पण त्या 5 जण आहे म्हणून एका जणाला ते सरपंच उपसरपंचाचं पद देतात, म्हणजे तो 5 वर्ष बोलूच शकत नाही. मग राहतात 4 जण. मग 4 जण राहतात, पण यातले 2 जणच असतात त्यात ते. एक त्याचा डावा हातच असते. जे दोघं राजकारणी असतात खेळ, यांना माहीत असते की कोणाकोणा घरचं निवडून येऊ शकते. हे असं तुमच्या गावागावामध्ये झालेलंच असेल. हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी, गावागावातल्या. किंवा आले 5 जण निवडून, मग ते 4 जण एका बाजूला, हे 5 जण, मग त्यातला एक उपसरपंच बनते. मग 5 वर्षाकरता काही बोलू शकत नाही, त्याला 5ही वर्ष देऊन देतात ते. नंतर हे जे 4 जण राहतात, या 2 जणांना काही बनणं नसते, यांना फक्त पैसा कमवणं असते. त्याच्यातून काय असते, त्या राजकारणातून पैसा कमवणं. शासनाकडून निधी मागावला तर निधी कमी प्रमाणात येते. पण गावातलं मग यांना असते त्यातून माल कमवणं, इस्टेट कमवणं. पण हे कोण्या प्रकारे कमवतात हे तुम्हाला सांगतो. मग आता 1 जण उपसरपंच बनून जाते, हे 4 जण राहतात. मग यातले 2 जण हे फक्त पैसे कमावा करतात, राजकारण खेळत असतात. मग या दोघांना जण हे नाव, म्हणजे नाव मोठं, लक्षणं खोटे असतात यांची. मग ते काय करतात, देतात एकाला 1 वर्ष सरपंच पद. मग काही वर्षानंतर त्याचा 2.5 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचा कालावधी, 2.5 वर्षाचा असा कालावधी, नंतर दुसरपंच 1 वर्ष होते किंवा 2.5 वर्ष होतात. नंतर दबाव येते की सरपंच कोण. मग ते 2 जणांपैकी राहायला असतात. हे दोघं तर पैसे कमावा करतात, राजकारण खेळतात गावागावामध्ये. पण त्या दोघांचं काय होते की मग त्यातला तर एक उपसरपंच असते, तो 2.5 वर्ष किंवा 1.5 वर्ष, 2 वर्ष भोगून जायला असते. मग हा राहते. मग हा जो म्हणते, याचा जो मेन राजकारणी असते, त्याचा एक त्याचा डावा हात असते. हे फक्त पैसे कमावा करतात, राजकारण खेळतात. मग हा म्हणते समोरच्याला, बाबा मला तर काही म्हणणं नाही, पण हा गडी का म्हणते, काही जमीन तर पैशाचं मला तर नाही पाहिजे. पण हा गडी म्हणते, तर म्हणते बा काय म्हणणं आहे त्याचं, द्या म्हणते काही. मग होती द्यायचं होती 10 लाखात होऊन जाते काही करा, 10 लाख रुपये देते. मग म्हणजे बा तुम्हाला काय, मग आपल्याला गाव शकता नाही. आता याला मालूम असते आपल्याला काही सोडणार नाही. हा कारण सपोर्ट दिला सरकार, म्हणजे राजा बनवला मला गावचा, मुखिया बनवला. म्हणजे सरपंच साहेब यांचं म्हणजे नाव मोठे आणि लक्षण बंदे खोटे आहे यांचे पैसे कमवायचे. यांनी हे राजकारण फक्त स्वतःच्या पोटापुरतं, स्वतःच्या फॅमिलीपुरतं, स्वतःच्या घरापुरतंच आजपर्यंत हे राजकारण खेळलेले आहेत. हे गावागावाचं झालेलं आहे, हे राज्याचं झालेलं आहे. हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. हां, मग त्याला सरपंच पद, मग आता 20 लाख रुपये देतात. नंतर काय होते, याला ऑफर बी येत असते जो राजकारणाला तिकडून 5 जणांची, की तू 10-12 लाख रुपये बी देतो, 5 वर्ष सरपंच बी तूच राह, अशी बी ऑफर येते. पण हा तिकडे सहभाग करत नाही. पण नाही, याला याचा डाव्या हाताचा म्हणजे फायदा करायचा असते ना. नाही, असं थोडून चालेल ते. असं याचं हे गावगावचं राजकारण चालू आहे. हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.
जय भोलेनाथ, जय शंभूराजे, जय भवानी, जय शिवाजी. जय हिंद, जय महाराष्ट्र.